प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्य मूर्ती संत श्री तुकाराम महाराजांचा चार चरणाचा आणि संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करणारा हा अभंग आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याआधी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा, आपल्या या मालेगाव मध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातली माझ्या वाटेला आलेली ही चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा. भगवान माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय मला जशी जशी बुद्धी देतील तसा मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तसा म्हणला तर मला काही जास्त बोलता येणं शक्य नाही, तरी सुद्धा हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए मेरे दिल से नहीं, लेकिन मालेगांव वालों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. माझी मायबाप श्रोत्याने एक विनंती, कसं आहे सुरुवातीला बाळ व्हिडिओकडे पावले टाकते. आईचं अंतकरण असं असतं, ती म्हणते मयो माझं वाघाचं पिल्लू कसं चालतंय. आता हे वाघाचं पिल्लू तर ही कोण, वाघ कसा आहे, केस वाढलेले कुत्र्याच्या पिलासारखा दिसतो, शर्टाला बटन नाहीत, नाकाचा शिंबू ढेरीवर चोळतो, मला पाव खातो, वडा पाव पोटात करतो, काव कोण वजन भरतं आतपाव, तरी म्हणते वाघाचं पिल्लू. हे मायबापाचं अंतकरण. खरं तर आज ज्यांच्यामुळे मला इथं कीर्तन करण्याचा योग आला ते आदरणीय मला माझ्या गुरुस्थानी असलेले हरिभक्तपरायण कल्याण महाराजांनी मला इथं बोलवलं, त्याबद्दल महाराजांना कोटी कोटी मनापासून धन्यवाद देते. खरं तर कल्याण महाराज कोणाला म्हणायचं आहे की ज्यांनी कधी धरले नाही परमार्थामध्ये लाज, अख्ख्या जीवनाला चालवलं त्यांनी परमार्थाचा साज. खरं तर ज्यांच्यामुळं इथं कीर्तन करण्याची संधी मिळाली आज, त्यांनाच म्हणायचं कल्याण महाराज. त्याचबरोबर माझ्या कीर्तनाला परिसरामध्ये कुठेही कार्यक्रम होऊ द्या महाराज, त्यांना फोन करून नाही करू स्वतः फोन करून माझ्यावर अगदी मुलीप्रमाणे माझ्यावर जीव लावतात अशा असणारे गायनाचार्य रामेश्वर महाराजही माझ्या कीर्तनाला आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद देतील. त्याचबरोबर गायनाचार्य प्रल्हाद महाराज
भास्कर महाराज, आसाराम महाराज काठवडे, भागवत महाराज सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देते. त्याचबरोबर मराठवाडा भूषण गोड असा पखवाज वाजवतात महाराज बाजीराव महाराज काळे महाराजांनाही मनापासून धन्यवाद देते. सर्व टाळकरी मंडळींना धन्यवाद देते. सर्वांना धन्यवाद देते. माईक सिस्टीम वाले काका तुम्हालाही धन्यवाद देते आणि माझ्या कीर्तन सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात. तर सज्जन हो, अनुभवाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जीवनामध्ये काही गोष्टींचा अनुभव घेताही येणं शक्य नाही आणि जगाला देताही येणं शक्य नाही. काही गोष्टींचा अनुभव जीवनात घेता येणं शक्य आहे पण जगाला देता येणं शक्य नाही आणि काही गोष्टींचा अनुभव जीवनात घेताही येणं शक्य आहे आणि जगाला देताही येणं. शांतता राखा. पहिला मुद्दा, काही गोष्टींचा अनुभव जीवनामध्ये घेताही येणं शक्य नाही आणि जगाला देताही येणं शक्य नाही. जर तुम्हाला वांजेच्या मुलाच्या लग्नात जेवायचं आमंत्रण आलं तर किती लोक जाणार का? नाही. का? कारण वांजेला मुलगाच नाही तर त्याचं जेवण लांबच राहिलं ना. म्हणजे त्याचा अनुभव घेताही येणं शक्य नाही आणि जगाला देताही येणं शक्य नाही. आता दुसरा मुद्दा, काही गोष्टींचा अनुभव जीवनात घेता येणं शक्य आहे पण जगाला देता येणं शक्य नाही. समजा एखाद्याने विष पिलं तर विष पिल्याचा पिऊ नये पण तरी समजा पिलं तर विष पिल्याचा अनुभव जीवनात घेता येणं शक्य आहे पण जगाला देता येणं शक्य आहे. अहो, अनुभव द्यायला शिल्लकच राहणार नाही तर काय अनुभव देणार. दुसरं उदाहरण, बायकोने मारल्याचा अनुभव जीवनात घेता येणं शक्य आहे, जगाला देता येणं शक्य आहे का? लोकांना सांगणार का बायकोने मला मारलं? समजा एखाद्याला बायकोने मारलंच, असा प्रसंग कोणा येऊ नये पण तरी समजा आला तर त्याचा सकाळी सकाळी चेहरा असा पडलेला दिसतो. लोक म्हणतात का हो काय झालं आज तुम्ही नाराज दिसता, घरात बायकोचं तुमचं काही? हा मनात म्हणतो अरे मी तर घरून मार खाऊन आलोय पण तुला सांगितलं की माझं इम्प्रेशन डाऊन होईल ते काय सांगायसारखं नाही. पण तरी हा समजून घेतो की याच्या बायकोच्या घरात काहीतरी झालंय. बायको तुम्हाला वेडी वाकडी काही बोलली तर नाही ना. हा घरून मार खाऊन आलेला असतो पण बोलायचं धाडस बघा कसं करतो बायको आणि आपल्याला मारायला ते काय तुमचं आहे का? हो, प्रत्येकाचं सारखंच असतं पण बोलण्याच्या बाबतीत. अहो, तुमचं आमचं जाऊ द्या, देवाला सुद्धा बायकोचं ऐकावं लागलं. आता इथं बसलेले कोण कोण बायकोचं ऐकत नाहीत त्यांनी हात वरती करा. हा, मला माहितीये तुम्ही हात का वरती केले नाही. तुम्हाला माहित आहे आपलं गिराईक इथंच आहे, घरी गेल्यावर चांगलं झापल मग हातरून सुद्धा हातानेच टाकावं लागेल. विठ्ठल. आता तिसरं उदाहरण, परमार्थिक जीवनातील अनुभव घेताही येणं शक्य आहे आणि जगाला देताही येणं शक्य आहे. महाराज म्हणतात माझ्या जीवनात मला जेवढे जेवढे अनुभव आले तेवढे तेवढे मी तुम्हाला सेवितो हरास वाटितो अनेका घरे भुवन घरे भुवन महाराज म्हणतात माझ्या जीवनात मला जेवढे जेवढे अनुभव आले तेवढे तेवढे मी तुम्हाला सांगितले. तसे तसे अभंग तयार झाले आहेत. अनुभव आले अंगा ते या जगात तसे. मग आजच्या अभंगातही महाराज वचनी
ऐसे सुख वचनी आहे माझा अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे अंगे जीवन करुणे नाही ऐसे सुख वचनी माझा अनुभव आहे अंगे. मग आजच्या अभंगातही महाराज संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात. विठाला महाराज अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. महाराज प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 दिवस फार महत्वाचे असतात. कोणते 2 दिवस? तर एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळालाय ना दादा, त्याला जाण्याचा दिवस हा निश्चित मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं कधी ना कधी तेरसं होणारच आहे. डब्बा घेतला तर झाकण फ्री, म्हणजे झाकण्याचे वेगळे पैसे द्यायची गरज आहे का? नाही. तसं जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस मरावं लागणारच. प्रत्येकाला मरावं लागणार आहे. एका ट्रक वरती एक सुंदर वाक्य लिहिलेलं होतं. मौत से किसी की रिश्तेदारी है, मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. अरे आज मला मरावं लागणार आहे, पण उद्या तुला मरावं लागणार आहे. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ गया, कोई बांध गया जंजीर. प्रत्येकाला मरावं लागणारच. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक सवेरा
देखना हो अगर दिल होगा तेरा देखना है तुझे महाराज प्रत्येकाला मारावं लागणार. एका स्मशानभूमीमध्ये प्रवचन करत असताना त्या स्मशानभूमीवर एक वाक्य वाचलं होतं. आवडलं तर टाळ्या वाजून आशीर्वाद द्या. की मंजिल तो तेरी यही थी, कि मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त तेरा यहाँ आते आते. कि मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त तेरा यहाँ आते आते. अरे क्या मिला तुझे इस दुनिया में, अपनों ने ही जलाया तुझे जाते जाते. मायबाप, आपण ज्या दिवशी जन्माला आलेलो असतो त्या दिवशी आपण एकटे रडत असतो आणि आपल्या येण्याने आपल्या घरच्यांना आनंद झालेला असतो. पण जीवन याच्यासाठी मिळालेले की कबीरा जब हम पैदा हुए तब जगह हसे हमर होय. कबीरा जब हम पैदा हुए तब जगह हसे हमर होय. ऐसी करनी कर चलो की हम हसे और जग रोय. जाताना माणसाने असं जावं की आपण हसत हसत जावं आणि आपल्या जाण्याने लोकांनी रडावं, एवढ्यासाठी माणसाला जाण्याचा दिवस मिळालेला. आपण कमवलेली संपत्ती म्हणजे आपण जमवलेली माणसं. आपल्या जाण्याने किती जणांना दुःख होतंय ही आपण कमवलेली संपत्ती. अहो निदान नाही जग रडलं तर गाव तरी रडावं, नाही गाव रडलं तर 4 माणसं तरी रडावेत आपल्यासाठी. वाक्य ऐका, जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावणही प्रसिद्ध आहे. जेवढा कृष्ण प्रसिद्ध आहे तेवढा कंसही प्रसिद्ध आहे. जेवढा गोकर्ण लोकांना माहित आहे तेवढाच धुंदुकारी लोकांना माहित आहे. तुकोबाराय महाराष्ट्रापुरतेच प्रसिद्ध आहे, पण लादेन जग प्रसिद्ध आहे. त्रास देऊन कहेना पण जगात नाव आहे. पण याला काय किंमत आहे? एक विख्यात आहे आणि दुसरा कुख्यात आहे. चांगलं केल्यानंतर, चांगलं करून गेल्यानंतर माणसं रडतात, पण महाराज म्हणतात तुका म्हणे एका मरणेचे सरे उत्तमची उरे. कीर्ती मागे कीर्ती उत्तम म्हणून पाठीमागे शिल्लक राहावी याकरिता माणसाला जाण्याचा दिवस मिळालेला. तर दादा मी सांगत होते प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 दिवस फार महत्वाचे असतात, पण महाराजांच्या जीवनामध्ये 3ऱ्या दिवसालाही फार महत्व आहे. कोणता 3रा दिवस? तर महाराज म्हणतात माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तुकोबारा म्हणतात माघ शुद्ध दशमीच्या दिवशी माझे श्री गुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन त्यांनी मला काय मागितलं? भोजन मागती Oh,
माझे श्री गुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन त्यांनी मला पावशेर तूप मागितलं. कमी झालं गो पावशेर तूप या जगामध्ये. आज तुपाचा भाव किती? 700 रुपये ते 800 रुपये क्विंटल असावा. मला माहित नाही ना, मी फुकटच खाते. किती तुपाचा भाव? 700 रुपये ते 800 रुपये किलो असावा. मी एके ठिकाणी पाहिलं, पंक्तीमध्ये एक माणूस तूप वाढत होता. मी त्याला म्हणलं वाढा ना. तो म्हणे दीदी तूप वाढायचे दिवस गेले, तूप ऐकायचे दिवस आले. एवढी वानवाय महाराज तुपाची. पण महाराज म्हणतात माझ्या श्री गुरुनं माझ्या स्वप्नात येऊन मला पावशेर तूप मागितलं. मग कुठं मागितलं हे तूप? बोला कुठं मागितलं? हे बघा आपला चालता बोलता कार्यक्रम आहे. 3 प्रश्नाचे उत्तर द्या, 500 रुपये तुम्हीच मला द्या. जर का माझ्याकडे एवढे पैसे असते तर मी कीर्तन करत बसले नसते. कुठं मागितलं हे तूप? स्वप्नात. मग स्वप्न खरी असतात का? बरं स्वप्न जर खरी असते तर त्याला कोण स्वप्न म्हणेल का? 3 माणसांनी पार्टी करायची ठरली. म्हशीचं ताजं दूध आणलं, बासुंदी बनवली. तिघांनीही 3 ग्लास बासुंदी पिली, पण 1 ग्लास बासुंदी खाली शिल्लक राहिली. मग आता ही प्यायची कोणी? म्हणून तिघांनी ठरवलं, म्हणलं आता काय करायचं, आता आपण तिघांनी झोपायचं आणि सकाळी ज्याला चांगलं स्वप्न पडेल त्याने ही बासुंदी प्यायची. तर ठरतात तिघही झोपतात, पण त्यातल्या एकाला काही झोप लागत नाही. तो उठतो, बासुंदी पितो, मग झोपतो कोणालाच माहित नाही. सकाळी सगळे उठतात आणि आपले आपले स्वप्न सांगायला लागतात. त्यातला एक जण म्हणतो अरे माझ्या स्वप्नात प्रभू श्री रामचंद्र आले, मला अयोध्येला घेऊन गेले. दुसरं म्हणलं अरे तुझं काहीच नाही, माझ्या स्वप्नात भगवान श्रीकृष्ण आले, मला द्वारकेला घेऊन गेले. हा म्हणलं यांनी तर मोठे मोठे देव निवडले. म्हणलं माझ्या स्वप्नात बजरंगबली आली. हे असला मोठा गदा. हे म्हणले काय म्हणले रे बजरंगबली? हा म्हणला बजरंगबली मला म्हणले उठ ती बासुंदी पी. नावीला झाला, प्यावी लागली मला ती बासुंदी. म्हणलं अरे आम्हाला तरी उठवायचं ना, निदान बजरंगबलीचं दर्शन तरी झालं असतं. तो मला अरे नरड फाटोस्तवर ओरडतोय, पण तू होता अयोध्येला आणि तू होता द्वारकेला, माझा आवाज पोचतो होय तिथे. याला म्हणतात स्वप्न. विठाला बरं आपल्याला ही स्वप्न पडतात कुठं? कुठं पडतात? हातात, पायात, गुडघ्यात का तळपायात? कुठं पडतात? मी सांगते. ही स्वप्न आपल्याला आपल्या कंठामध्ये पडतात. आपल्या कंठामध्ये हिता नामक नाडी आहे, तिला दुसरं नाव आहे पुरी तत्व. आपल्या केसांपेक्षा हजारो पटीने बारीक असलेली ती नाडी आहे आणि त्या नाडीत पडलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नात केलेला उपदेश हा तुकाराम महाराजांनी मान्य केला. आणि महाराज म्हणतात त्या दिवशी माझं खऱ्या अर्थाने परमार्थिक भाग्य उजळलं. अभंगाचं पहिलं चरण. उजळले
भाग्य म्हणतो. एखाद्याला चांगली बायको भेटली की तोही म्हणतो उजळले भाग्य आता. एखाद्याचा मुलगा 10वी मध्ये पास झाला की तोही म्हणतो उजळले भाग्य आता. एखाद्यानं कीर्तनातून नवी चप्पल चोरली की तोही म्हणतो उजळले. मला मुलं जन्माला येणं सुद्धा भाग्य समजतात. हा, मुलं जन्माला येणं भाग्य आहे, पण ती मुलं कशी असली पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांसारखी, स्वामी विवेकानंदांसारखी. स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करत असताना असंच एका खेड्यात आले. सगळं आयुष्य समाजाकरता देऊन टाकलं. एका आईने हा पुत्र समाजाकरता देऊन टाकलेला आहे. एका मागोमाग एक माणसं येत राहिली, पण एक म्हातारी आई एका बाजूला उभी राहून स्वामीजीकडे टक लावून बघते. स्वामीजींची नजर त्या माऊलीवरती पडली, पण तिने काही बोलायचं धाडस केलं नाही. हळूहळू माणसांची गर्दी कमी झाली. स्वामीजी त्या माऊली जवळ आले आणि विचारलं, आई काही बोलायचं होतं का? एवढं ऐकल्याबरोबर ती माऊली ढसाढसा रडू लागली. ती माऊली म्हणाली, बाळा किती करशील रे, किती करशील? सगळं आयुष्य समाजाकरता जगतोस, बाळा माझंही ऐकशील? तसे स्वामीजी म्हणाले, बोल ना गाई बोल. तशी ती माऊली म्हणाली, बाळा माझ्या घरी येशील? तिच्या डोळ्यातली आस पाहून स्वामीजी म्हणाले, आई का बरं नाही येणार? जरूर येणार, चल येतो चल. स्वर्ग भेटण्याचा आनंद झाला, आनंद गगनात मावेना. ती माऊली लग बग चालू लागली. एवढा मोठा देव माणूस माझ्या झोपडीत येतोय, काहीतरी बसायला टाकावं ना म्हणून इकडे तिकडे शोधू लागली, पण तिला काहीच सापडलं नाही. तिथे एक फंड पोता पडलेलं होतं, तिने ते पोतं उचललं आणि जमिनीवर टाकलं. बाळा बस ना. तशी स्वामीजी त्या फाटक्या पोत्यावरती बसले. आत गेली, काहीतरी गोडधोड द्यावं ना म्हणून सगळी डबी उलटी पालती केली, पण तिला काहीच सापडलं नाही. तिथं चूल होती, चुलीवर पातेलं होतं आणि पातेल्यात थोडंसं दूध होतं. तिने चुलीला जाळ लावला, ते दूध गरम केलं आणि एका ग्लासात ओतलं. तिने तो भरलेला ग्लास आपल्या हातात घेतला आणि दुसरा हात आपल्या चोळीत घातला आणि चोळीतनं कसली तरी पूड काढली, स्वामीजींच्या दुधात टाकली. स्वामीजींनी हा सगळा प्रकार पाहिला, परंतु बोललेही नाही त्यात काय टाकलंय आणि विचारलंही नाही. तिच्या थरथरत्या हाताने स्वामीजींनी तो ग्लास आपल्या हातात घेतला आणि पण बिन कसलाही विचार न करता ते दूध घटाघटा पिऊन टाकलं. दूध पिऊन झाल्यावर स्वामीजींनी त्या माऊलीला विचारलं, आई एक विचारू? ती माऊली म्हणाली, विचार ना बाळा विचार. तसे स्वामीजी म्हणाले, आई तुम्हाला मगाशी दूध दिलंस, पण दूध देताना त्या दुधात कसली तरी पूड टाकली. त्या पुढेत काय होतं एवढं मला सांगशील? एवढं ऐकल्याबरोबर ती माऊली ढसाढसा रडू लागली. स्वामीजी म्हणाले, आई तुला जर त्रास होत असेल ना तर तू नाही सांगितलं तरी चालेल. ती माऊली म्हणाले, नाही रे बाळा, नाही होणार त्रास. ती माऊली रडत रडत सांगू लागली. माऊली म्हणाली, बाळा तुझ्यासारखाच माझं एक लेकरू होतं, 1 महिन्यापूर्वी वारलं. रात्रंदिवस डोळ्याला डोळा लागत नव्हता, काळीच कुरकडून निघत होतं. आणि बाळा आपले हिंदू धर्म संस्कृतीत म्हटले, मेलेल्या पोराची राख जर गंगेत टाकली तर त्याला स्वर्ग मिळतो. पण बाळा मी पडले गरीब भोळी, गंगेपर्यंत जाण्याकरता कुठून आणावा पैसा? रात्रंदिवस डोळ्याला डोळा लागत नव्हता, काळीच कुरकडून निघत होतं. बाळा तुला समाजा करता जगताना पाहिलं, मला वाटलं तुझं रक्त त्या गंगे इतकंच पवित्र असेल. मी तुझ्या दुधात माझ्या मेलेल्या पोराची राख टाकली. ती राख तुझ्या रक्तात मिसळणार आणि तुझ्या रक्तात मिसळलेली राख गंगेतच मिसळण्यासारखी नाही का? अशी मुलं जन्माला घाला, नाहीतर लादेण आणि कसाबासारखी मुलं जन्माला घालण्यापेक्षा आई ती निपुत्रिक राहिलेली बरी. मग महाराज म्हणतात, माझं भाग्य उजळलं. कशामुळे उजळलं? तर महाराजांच्या जीवनामध्ये चिंता होती. कोणती चिंता होती महाराजांच्या जीवनामध्ये? परमात्मा प्राप्तीची. काही उद्धार पावे
पण आता बघा चिंता किती वाईट आहे. महाराज कीर्तनात बसल्या बसल्या लोकांना झोप यायला पाहिजे का? यायला पाहिजे का झोप? नाही, पण तरी लोक झोपतात. महाराज एक जण माझ्या कीर्तनात झोपलं, शेजारचं डोकं खाजवत बसलं. तो म्हणला अरे महादेव माझं कशाला डोकं खाजवतोय? ते म्हणला हे तुझं आहे तर मग माझं कुठे गेलं? महाराज कीर्तन झाल्यावर माझ्याकडे आजी आली, मला म्हणली दीदी मला तुझं कीर्तन लई आवडलं. म्हणलं काय आवडलं तुम्हाला माझ्या कीर्तनातलं? म्हणली महाराज खरं सांगू का, म्हणे मी घरी झोपेच्या 4-4 गोळ्या खाते तरी मला घरी झोप लागत नाही, पण तुमच्या कीर्तनात मस्त मला आज गोड झोप लागली. म्हणलं बरं झालं आजी. म्हणजे कीर्तनात लोकांना झोप यायला पाहिजे नाही यायला पाहिजे, पण तरी लोक झोपतात. याच्या उलट घरी सगळी व्यवस्था आहे, गादी उशी पलंग ब्लँकेट सगळी व्यवस्था आहे, पण तिथं पडल्या लोकांना झोप येत नाही. लोक कीर्तनात झोपतात. याला कारण आहे चिंता. पण महाराज म्हणतात माझ्या जीवनात आता कसलीही चिंता राहिली नाही. कशामुळे राहिली नाही तर हेच महाराज अभंगाच्या आणि संत दर्शनामुळे तो पंढरीश पांडुरंग परमात्मा मला आपलाच करतात. मग एवढं सगळं कोणामुळे झालं? कोणामुळे झालं तर संतांमुळे. मग संत कोणाला म्हणायचं? जिसके पैर में जूता नहीं, जिसका परिवार से नाता नहीं, जिसका बैंक में खाता नहीं, उसे संत कहते हैं. राधा से प्यार किया श्याम बन गए, राधा से प्यार किया श्याम बन गए, सीता से प्यार किया राम बन गए, जबरदस्ती प्यार किया हराम बन गए, चोरी चुपके प्यार किया राम रहीम बन गए, और कोई मिला ही नहीं, और कोई मिला ही नहीं तो बाबा रामदेव बन गए. कोणालाही संत म्हणतो महाराज आपण. आता बघा जो सीता मातेकडे भिक्षा मागायला आला होता तो होता कोण? होता कोण? रावण. पण दिसत कोण होता? संत. आज तसंच झालंय महाराज. आजकाल रावण कपडे घातल्यावर दिसतात संत, म्हणूनच जगाची फसवणूक होते. जोपर्यंत आपण संत होणार नाही तोपर्यंत आपल्याला संत कळणार नाही. जोपर्यंत आपण भक्त होणार नाही तोपर्यंत आपल्याला भक्त कळणार नाही. आपली नजर आपण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपल्याला जग बदललेलं दिसणार नाही. नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कश्ती बदलने की जरूरत नहीं, खाली रुख बदलो किनारे अपने आप बदल जाएंगे. नाव बदलण्याची गरज नाही, नावेचा मार्ग बदला, जग आपोआप आपल्याला बदललेलं दिसेल. अहो साधी मांजर आडवी गेली तर लोक म्हणतात काम होणार नाही. मग मांजरीने जावं तरी कुठे? जिकडे तिकडे रस्ताच आहे. मी सांगते अशा 10 मांजरे आडवे जाऊ द्या काम होईल, पण एक माणूस आडवा गेला की तुमचा चालू सप्ताह बंद पडतो. एवढी वाईट माणसं आहेत म्हणतात, एवढी वाईट माणसं आहेत महाराज. म्हणून म्हणतात ना भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तुम कांटे बनकर मत रहना,
करेना भला किसी का कर सके तो बुरा किसी का मत कर हो पुष्प नहीं बन सकते हो बात बन कर बच रहिना पुष्प नहीं बन सकते हो बात बन कर बच रहिना भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना वो नहीं बन सकते हो तुम बातें बन कर मत रहना पुष्प नहीं बन सकते हो तुम बातें बन कर मत रहना पुष्प नहीं बन सकते हो तो बातें बन कर मत रहना पुष्प नहीं बन सकते हो तो बातें बन कर मत रहना सत्य वचन ना बोल सके तो झूठ कभी भी मत बोलो मौन रहे तो ही अच्छा कम से कम इसको मत बोलो बोलो यदि पहले तुम बोलो फिर मुंह को ना करना बोलो यदि पहले तुम बोलो फिर मुंह को खोला करना नहीं बन सकते हो तो बातें बन कर मत रहना पुष्प नहीं बन सकते हो तो बातें बन कर मत रहना कर न सके तो बुरा किसी का मत करना भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते हो तो बातें बन कर मत रहना पुष्प नहीं बन सकते हो तो बातें बन कर मत रहना बातें बन कर मत रहना बातें बन कर मत रहना महाराज आपल्या हाताने कोणाचं चांगलं करता आलं नाही तरी चालेल पण वाईट होणार नाही याची काळजी घ्या चांगलं बोलता आलं नाही तरी चालेल पण वाईट बोलून विष घालवू नका हा परमार्थच आहे महाराज महाराज बघा मारवाडी समाजाचे लोक आपल्याला नेहमी गोड बोलताना दिसतात म्हणून तर आपल्याला त्यांच्या दुकानात एवढी गर्दी दिसते कारण त्यांच्यात एक भजन आहे मिठू मिठू बोलता रो काही बिघडे काही बिघडे तारो काही बिघडे मिठू मिठू बोलता रो काही बिघडे काही बिघडे तारो काही बिघडे मिठू बोलता काय बिघडे काय बिघडे काय बिघडे मिठू मिठू बोलता काय बिघडे काय बिघडे तर काय बिघडे मिठू मिठू बोलता रो काही बिघडे काही बिघडे तारो काही बिघडे मिठू मिठू बोलता रो काही बिघडे काही बिघडे तारो काही बिघडे हो मिठू मिठू बोलता काय बिघडे काय बिघडे तर काय बिघडे मिठू मिठू बोलता काय बिघडे काय बिघडे तर काय बिघडे जीवन मातम नहीं कब निकले बन मालूम नहीं मिठ मिठ बोलता रो काही बिघडे काय बिघडे तर काय बिघडे मिठू मिठू बोलता काय बिघडे काय बिघडे तर काय बिघडे सोच समझ कर कर छोड़े संसार लख जतन कर नहीं छूटे घरदार तू जान ले पहचान ले तू जान ले पहचान ले संसार किसी का घर नहीं कब निकले बन मालूम नहीं मिठू मिठू बोलता काय बिघडे काय बिघडे तर काय बिघडे मिठू मिठू बोलता काय बिघडे काय बिघडे तर काय बिघडे बिगड़े तर काय बिघडे महाराज गोड बोला आपलं काय बिघडणार आहे भजन लक्षात ठेवा नाही भजन लक्षात राहिले तरी गाणं लक्षात ठेवा धीरे धीरे बोल कोई सुनना ले कोई सुनना ले गाणं लक्षात ठेवा नाहीच गाणं लक्षात राहिलं तरी गवळण लक्षात ठेवा सांग राधे सांग आवाज येतोय सांग राधे सांग अशी रुसलीस का गप्प बसलीस का जा लाडी गोडी लावू नको वरवरची माया जाऊ नको मिठ मिठ बोल तर काही बिघडे तर काही बिघडे महाराज गोड बोला आपलं काय बिघडणार आहे पण हल्ली माणसं चांगलं बोलत नाहीत महाराज मी बरेच लहान वयापासून कीर्तन करते आणि पहिलं कसं माझ्याकडे गाडी नव्हती एसटीचा प्रवास असायचा
म्हणून घाईमध्ये एका ठिकाणी कार्यक्रमाला जाताना एसटी स्टँडवर आले आणि एका काकाला विचारलं, का हो काका ही कोणती गाडी आहे? म्हणे एसटी गाडी आहे. म्हणलं मला माहित नाही एसटी गाडी. म्हणलं तसं नाही. म्हणलं जाते कुठे? म्हणे गावाला. म्हणलं गावाला जाते माहित नाही हो. म्हणे कोणत्या गावाला? म्हणे मामाच्या गावाला. विठाला चांगलं बोलत नाही महाराज. आपण महाराज एका मुलीला पाहुणे बघायला आले आणि पूर्वी कसं पाहुणे बघायला काही प्रश्न विचारायची पद्धत असायची की बाबा तुम्हाला गाता येतं का, स्वयंपाक येतो का, शिक्षण किती झालंय, असे प्रश्न विचारायची पद्धत असायची. पण तुम्हाला सांगते इथून पुढे पोरींना प्रश्न विचारायच्या भानगडीत पडू नका. एका पोरीला पाहुणे बघायला आले आणि पोरांनी पोरीला प्रश्न केला, तुम्हाला गाता येतं का? म्हणे हो. म्हणे मग गाऊन दाखवा. अहो ती बाहेर गेली आणि दोरीवर वाळत घातलेला गाऊन घेऊन आली. हा गाऊन. म्हणले कशाला आणला? म्हणले तुम्हीच तर म्हणले गाऊन दाखवा. कुठून आणला? बाहेर वाळत घातलं होतं आणला. तर म्हणला जाऊ द्या, वाळू द्या, वाळू द्या. अहो ती बाहेर गेली आणि 2 टोपले वाळू घेऊन आली. म्हणजे कशाला आणली? म्हणजे तुम्हीच तर म्हणले वाळू द्या. बरं तो म्हणला जाऊ द्या. म्हणला तुम्ही आता एवढं शिकलेला. म्हणलं तुम्हाला इंग्लिश जमते का? इंग्लिश. ती जरा लाजली म्हणली तुम्ही पाजायला असल्या देशी बिजली. अहो तेव्हापासून तो हिमालयात गेलाय, तो अजून परत आला नाही. म्हणून सांगते पोरींना प्रश्न विचारायच्या भानगडीत पडू. एका पोरीला पाहुणे बघायला आले, वडिलांनी तिला सांगितलं हे बघ तुला पाहुणे बघायला येतात. पोरांनी जर तुला काही विचारलं तर फक्त मान हलवायची, शब्द सुद्धा तोंडातून काढायचा नाही. तर ठरतं पाहुणे बघायला येतात, नाश्ता पाणी होतं, मुलाला मुलगी पसंत होते, मुलगी आज. आणि मुलाचा मित्र म्हणतो कार्यमानेत पोरींना पसंत केलंस पण पोरीला काही विचारलंच नाही. तो म्हणला हा आता विचारू का? तो म्हणला आता नाही. एकदा वेळ निघून गेली परत नाही. म्हणला आता आपण काय करू? जेवताना स्वयंपाकाचं एवढं वर्णन करू, एवढं वर्णन करू, एवढं वर्णन करू की पोरगी स्वतःहून बोलली पाहिजे. तर थरथर जेवायला बसतात आणि वर्णन सुरू होतं. म्हणतो वा 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 सर्वात उत्तम भजे. भजे म्हणजे भजेच म्हणला नाही 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 नाही. सर्वात उत्तम शिरा. शिरा म्हणजे शिराचे म्हणला. असा शिरा मी कुठं खाल्लाच नव्हता जसा सत्यनारायणाचा प्रसाद आहे. म्हणला नाही 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 नाही. सर्वात उत्तम कढी. कढी म्हणजे कढीचे म्हणला. अशी कढी कुठं खाल्लीच नव्हती म्हणला. आणि ही कढी नेमकं त्या पोरीने बनवली होती. सर्वात उत्तम म्हणलं तिला राहुलच नाही. ती डायरेक्ट कोणती घुसून आली म्हणती उदित नाही मत्त झाली. जिलू तातलं, मिलू तातलं, तो तिंबिल तातली, उदित नाही मत्त झाली. विठाला चांगलं बोलत नाही महाराज आपण. महाराज आमच्या साधू संतांना लोकांनी किती त्रास दिले तरी संतांना वाटलं का यांचं वाईट होत. याला संत म्हणतात. स अधिक अंत बरोबर संत. दुसऱ्याच्या अंतकरणात असलेला अज्ञान आणि त्या अज्ञानाचा जो करतो अंत तो म्हणजे संत. मग महाराज म्हणतात अशा संतांमुळे तो लाभ मला प्राप्त झाला. अशा संतांमुळे माझं भाग्य उजळलं आणि अशा संतांमुळे तो पांडुरंग परमात्मा मला आपलाचा करता आला. मग त्या परमात्माचं आपण एकदा मोठ्या प्रेमाने भजन करूया. ज्यांना ज्यांना देवाने हात दिले असतील ते हात वरती करतील आणि ज्यांना हात देऊ नये ते हात वरती करत नाही त्यांना चिकनगुन्या झाला. मी जबाबदार होणार. सर्वांनी हात वरती करा एकदम सरळ आणि एकदम मोठ्या प्रेमाने भजन करा. ओ विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल
आतापर्यंतच्या वेळेमध्ये आपण 2 चरणाचा विचार केला आणि इथून पुढच्या राहिलेल्या वेळेमध्ये आपल्याला अजून 2 चरणांचा विचार करायचा. तर महाराज 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. मग महाराज म्हणतात, त्या देवाला आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवणार. मग संतांनी देवाला हृदयामध्ये साठवलं असे कित्येक उदाहरण आहेत. कोणी कोणी साठवला? संत सावता महाराज, संत जनाबाई, हनुमंतराया. आमच्या हनुमंतरायाने देव हृदयामध्ये साठवलं. जेव्हा प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षाचा वनवास संपून अयोध्येमध्ये परत आले, तेव्हा प्रभूने सर्वांना काही ना काहीतरी देण्यात आलं, पण हनुमंतरायाला प्रभूने काहीच दिलं नाही. हा प्रकार सीता मातेने पाहिला आणि विचारलं म्हणे, का हो म्हणे प्रभू, तुम्ही सर्वांना काही ना काहीतरी दिलं, पण हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. त्यावेळेस प्रभू म्हणाले, अगं सीते, मी हनुमंताला असं देव तरी काय की ज्याचे उपकाराचे माझ्याकडनं परतफेड होईल. तेव्हा सीतामाईलाच वाटलं की आपण हनुमंतरायांना काहीतरी द्यावं, म्हणून आपल्या गळ्यातली 9 रत्नांची माळ काढली आणि हनुमंतरायाच्या गळ्यात टाकली. त्याच्या हनुमंतराया उठले आणि एका झाडावरती जाऊन बसले. त्या माळेचा एक मणी तोडायचे, दाताने कुरतडायचे आणि फेकून द्यायचे. हा प्रकार सीता मातेने पाहिला आणि विचारलं, का हो म्हणे हनुमंतराय, तुम्ही हे काय करताय? अहो, पृथ्वी एवढ्या मुलाचं एक रत्न त्याला तुम्ही तोडताना फेकून देता. त्यावेळेस हनुमंतराय म्हणले, सीतामय्या, मी दुसरा कुठलाच रत्न जाणत नाही, मी फक्त एकच रत्न जाणतो आणि तो रत्न म्हणजे रामरत्न. ज्या गावामध्ये रामाचं मंदिर नाही, ज्या माणसाच्या हृदयामध्ये राम नाही, त्याचा जगून सुद्धा काहीच उपयोग नाही. त्यावेळेस सीतामाता म्हणाल्या, तुझ्या तरी हृदयामध्ये आहे का राम? त्याची छाती फाडली आणि राम पंचायत सीतामाईला दाखवलं. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी
महाराज आमच्या हनुमंतरायांनी देवहृदयामध्ये साठवलं, आमच्या जनाबाईने सुद्धा देवहृदयामध्ये साठवला. आमच्या जनाबाईचा एवढा भाव होता, आमच्या जनाबाईला देवाने जात्यावर दळण दळू लागावं. तुम्हाला जातं म्हणजे काय हे तरी माहित आहे का? कोणाच्या घरी जाते? अहो महाराज, इथून पुढच्या पिढीला अजून काही 10 वर्षांनी प्रश्न विचारला जातं म्हणजे काय, तर त्यांना ते सुद्धा सांगता यायचं नाही. महाराज आमच्या जनाबाईला जात्यावर देवाने दळण दळू लागावं. असंच एक मावशी महाराज जनीच्या घरात ओढविले जाते, जनीच्या घरात ओढविले जाते, जोडविले जाते पांडुरंगा, जोडविले जाते हे पांडुरंगा, जोडविले जाते आणि देव तिला पाठीमागे ओव्या म्हणू लागायचा. एवढा भाव आमच्या जनाबाईचा होता. पण महिला मंडळी, आता मी पुढं म्हणणार आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे वेळ म्हणायची. म्हणणार ना? म्हणणार ना? तर म्हणा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, आवाज. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, मागे वा वा होव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. क्या बात है, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सगळ्यांनी म्हणायचे. सासू आणि सासरा तिरतो तिसरा,
ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा महाराज एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणखी जोरात आणखी जोरात. महाराज आमच्या जनाबाईला देवाने दळून दळू लागलं. महाराज असंच एक मावशी काम नाही काय नाही झोपवतं झोप येत नाही दुपारची म्हणून दळण दळायला बसते आणि ती ओव्या काशा भगवंतासाठी म्हणत नाही. ती पहिली ओवी सुरू करते. रामाच्या गपाऱ्यामध्ये जात वाज वंगा वंगा जात वाज वंगा वंगा उठर गोदाड्यातल्या सोंगा. तिने दुसरी ओवी सुरू केली. आंब्याचा गरस पाणी घालून केला नास माझ्या गठकीला नवरा मिळाला गांजा खस. महाराज तिने तिसरी ओवी सुरू केली. आंब्याच्या झाडा खाली भाऊ माझा दारू पाडी कोणी मेल्यानं केली चाडी आली पोलिसाची गाडी. आणि महाराज तिच्या शेजारी एक मुसलमान मावशी राहायची. एक दिवशी मुसलमान मावशी तिच्याकडे गेली. मावशी म्हणली मावशी आप बहुत अच्छा गाते हो हमें भी सिखाओ ना. तर मावशी म्हणते तुझे सीखना है ना तो कल दुपारी मेरे घर को आ जाओ. तर ती म्हणती बरं. मावशी जाती. मावशी तिला शिकवत असती. मावशी म्हणती इसको जाता बोलते है इसको खुटा बोलते है एक पाय खड़ा करने का एक पाय लंबा करने का मेरे माग माग म्हणणे का. तर मावशी तिला शिकवत असती. मावशी म्हणती माझा भाऊ मुंबईला गेला. हिला काही येत नाही. मावशी परत म्हणती माझा भाऊ दिल्लीला गेला. हिला काही येत नाही. हिची भाषा हिला कळत नाही तिची भाषा तिला कळत नाही. मग महाराज दोन भाषा एकत्र आले की तिसऱ्या भाषेचा जन्म होतो. महाराज आपल्या मराठवाड्याच्या टेम्पो परवा पंढरपूरला दर्शनाला गेले आणि तिथं दर्शन बारीला लागले. दर्शन झाल्यावर तिथं काय अमेरिकेच्या बाया दर्शन बारीला लागले होते. दर्शन झाल्यावर अमेरिकेची बाई म्हणले दिस इज वंडरफुल. हे आपल्या मराठवाड्यातल्या बाईने ऐकलं. ती म्हणते अगं भवानी वंडरफुल नाही पंढरपूर म्हण पंढरपूर. भाषा मावशी तिला शिकवत असते. मावशी म्हणते माझा भाऊ मुंबईला गेला. हिला काही येत नाही. मावशी परत म्हणते माझा भाऊ दिल्लीला गेला. तरी पण हिला येत नाही पण ही हुशार असती. ही पदर खोस्ती म्हणते तेरा जिधर जिधर गया मेरा भी उधर उधर गया विठाला. महाराज आमच्या जनाबाईला देवाने दळण दळू लागावं. संत सावता महाराजाला कानामध्ये खुरपू लागावं. इतकंच काय तर सज्जन कसायाबरोबर देव माच विकत होताय इतका भाव आमच्या संतांचा होता. मग महाराज म्हणतात तुम्हाला देव जर हृदयामध्ये साठवायचा असेल तर फक्त भाव लागतो दुसरं काहीच लागत नाही. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा होता
जाता जाता 2-3 गोष्टी सांगते. दादांनो, कीर्तन भजन ऐकण्यापेक्षा परिवर्तन करा, कारण परिवर्तनाला जास्त महत्व आहे. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, आई वडिलांची सेवा करा, व्यसनापासून दूर राहा, आपल्या देशाबद्दल स्वाभिमान बाळगा आणि महत्वाचं म्हणजे आपल्या चिमुकलेवरती चांगले संस्कार टाका. तुम्ही जसं त्याला बोलायला शिकवता, चालायला शिकवता, तसं त्याला मंदिरात जायला शिकवा. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं, संभाजी राजांचं चरित्र सांगा. त्याला सांगा की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, परम प्रतापी महापराक्रमी एकही शंभू राजा था. त्याला सांगा की सिंहाच्या जवळ्यात घालून हात, मोजीन दात, छत्रपती शंभूराजे भोसले. आणि दुसरी गोष्ट, व्यसनापासून दूर राहा, कारण आज जेवढे संसार व्यसनामुळे बर्बाद झाले तेवढे कशामुळेच नाही. मी एका काकाला विचारलं, का हो काका तुम्ही दारू का पिता? तर तो म्हणे, दीदी माझ्या जीवनात खूप टेन्शन आहे. मग दारून टेन्शन जातं का? कोणी सांगते दारूने टेन्शन जातं? दारू ही तुमच्या ब्रेन वरती अटॅक करते, तुमची विचारशक्ती दारू बंद पडते. मग आधी काय झालंय आणि पुढे काय होणार आहे हे तुमच्या नशेपर्यंत विस्मरण होतं. आता बघा, टेन्शन नशा उतरल्यावर टेन्शन हजारच की नाही. पण तो माझा पुढचा निघाला म्हणे, दीदी याच्यासाठी उतरूच देत नाही. मग जीवनात अशी नशा का करता जी कधी ना कधी उतरेल? जीवनात अशी नशा करा जी कधीच उतरणार नाही. अरे जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में ही उतर जाएंगे. जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में ही उतर जाएंगी. प्याला पियो प्रभु श्री रामचंद्र के नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. राम नावाचा प्याला प्या, पूर्ण जीवन सुधरून जाईल. आणि तिसरी गोष्ट आहे, आपल्या देशाबद्दल स्वाभिमान बाळगा. ते सैनिक आपल्यासाठी सीमेवरती लढत असतात, त्यांची कधीतरी आठवण काढा. ते आपल्या आई वडील, बहीण भावाला सोडून सीमेवरती गेलेले असतात. जेव्हा त्यांचे आई वडील त्यांना पत्र पाठवतात, ते पत्र वाचताना अखेरचे त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ते हवेला सांगतात, ए गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे. मेरे गाँव में है
उसे मेरे प्यार का जाम दे, वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरी माँ के पैरों को छू के तो उसके बेटे का नाम दे। हो म्हणून त्या सैनिकांची कधीतरी आठवण काढा। आणि चौथी गोष्ट आहे आपल्या आई वडिलांची सेवा करा, कारण छत्रपती घडले ही आई जिजाऊंची पुण्याई होती। छत्रपती घडले ही आई जिजाऊंची पुण्याई होती। ज्ञानेश्वर महाराज घडले आई रखुमाईची पुण्याई होती। अलीकडे आईविषयी सगळेच लोक बोलतात, डॉक्टर, वकील, कवी, व्याख्याता, साहित्यिक, लेखक सगळेच सांगतात की आई खूप चांगली होती, आई खूप चांगली आहे आणि आई खूप चांगली राहणार। मलाही वाटतं आई खूप चांगली आहे, पण आईच्याही पलीकडे एक व्यक्तिमत्व आहे की ज्याने आपल्यावरती निस्वार्थ प्रेम केलं, त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे बाप। आई मला 1 रुपया दे म्हणला की पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सगळ्याच लोकांना दिसली। आई मला 1 रुपया दे म्हणलं की पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सगळ्याच लोकांना दिसली, पण त्याच टायमाला रात्रंदिवस कष्ट करून आपल्या शाळेची 2-2 लाख रुपये फी भरली तो बाप कधीच का दिसला नाही तुम्हाला? आई मला जेवण दे, आई मला जेवण दे म्हणलं की 2 टायमाचं ताट वाढणारी आई सगळ्याच लोकांना दिसली। आई मला जेवण दे म्हणलं की 2 टायमाचं ताट वाढणारी आई सगळ्याच लोकांना दिसली, पण त्याच टायमाला आयुष्यभर कष्ट करून आपल्या आयुष्यभराची राहण्याची व्यवस्था केली तो बाप कधीच का दिसला नाही तुम्हाला? आई तुम्हाला, आई मला, आई तुम्हाला, आई मला। आपली आई जर मेली तर आपल्या आईच्या कपाटामध्ये 15 नव्या साड्या सापडतील। आपली आई जर मेली तर आपल्या आईच्या कपाटामध्ये 15 नव्या साड्या सापडतील, पण महिन्याला 35,000 रुपये आपला बाप कमवतो, पण अंगावर मात्र एक नवा शर्ट शिवला नाही। त्या बापाची दाढी विखुरलेली, फाटलेलं शर्ट, फाटलेलं धोतर, फाटलेलं पायातलं पायतन पहा, मग कळेल आपला बाप आपल्यासाठी काय करत होता। थोडं जरी दुःख झालं की 4 लोकात रडणारी आई सगळ्याच लोकांना दिसली। थोडं जरी दुःख झालं की 4 लोकात रडणारी आई सगळ्याच लोकांना दिसली, पण त्याच टायमाला सावकारचे 2-2 लाख रुपये काढले आणि रात्री सावकाराच्या भीतीनं एकटा एका झोपल्या जागी रडतो तो आपला बाप असतो। अरे कधीतरी विचार करा बाप काय असतो ते, त्या दृष्टीने आपण त्या बापाचा विचारच केला नाही। चैत्र वैशाखाचं रखरखतं ऊन आहे, चैत्र वैशाखाचं रखरखतं ऊन आहे, त्या चैत्र वैशाखाच्या रखरखत्या उन्हामध्ये आमचा बाप वखा राखत होता। चैत्र वैशाखाच्या रखरखत्या उन्हामध्ये आमचा बाप वखा राखत होता आणि त्याच बापाच्या पैशावर त्याचा 25 वर्षाचा पोरगा मात्र कॉलेजमध्ये मजा मारत होता। कष्ट करता करता शेतात राबता राबता त्याचा जन्मदाता बाप मेला। कष्ट करता करता शेतात राबता राबता त्याचा जन्मदाता बाप मेला, पण तरीही त्याच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंबही नाही बाहेर आला। त्या बापाचं प्रेत पाहून 4 पायाचा मुका बैल हंबरला, कारण त्याला मालक समजला होता, पण आपल्याला मात्र बाप समजला नाही। त्याला कळालं होतं की माझा मालक मला सोडून जातोय। अरे कधीतरी विचार करा बाप काय असतो ते, त्या दृष्टीने आपण त्या बापाचा विचारच केला नाही। खरं सांगते दादांनो, बाप औषध कोणालाच घाबरत नाही, पण बाप औषध आपल्या पोराला घाबरतो का माहितीये? कारण त्याला एकच वाटतं, आज माझं 50 ते 52 वर्ष वय चालू आहे, आज माझं 50 ते 52 वर्ष वय चालू आहे, आणि मी जर गावातल्या एखाद्या पान टपरी उभा असलो आणि माझ्या समोरून जर 65 वर्षाचा माणूस चालला असला तर नुसता पान टपरी उभा असतो तरी निघून जातो, कारण मर्यादा। मी जर 52 वर्षाचा असून सुद्धा 65 वर्षाच्या माणसाला घाबरतो, कारण याला
मर्यादा असं म्हणतात. पण आज माझाच 25 वर्षाचा पोरगा पाटलाच्या पोराच्या लग्नामध्ये दारू पिऊन नाचला तर लोक मला काय अक्कल शिकवतील. तेव्हा आपला बाप घाबरला. कीर्तनात आलेल्या प्रत्येक तरुण बांधवांना माझी एक विनंती की तुम्ही आपल्या बापासाठी आयुष्यात कधीच काही करू नका. तुम्ही आपल्या बापासाठी आयुष्यात कधीच काही करू नका. पण तुमच्या एका मूर्खपणामुळे त्याला गावात मान खाली घालावी लागेल इतके तरी वाईट वागू नका. मी प्रत्येक दिवसाला सांगेन बाप औषध 4 वेळ सोड. बाप औषध पहिल्यांदा रडला ज्या दिवशी पोरीचं लग्न ठरलं. बाप औषध दुसऱ्यांदा रडला ज्या दिवशी पोरगी पहिल्यांदा सासरी जाते. बाप औषध तिसऱ्यांदा रडला ज्या दिवशी पोरगी सासरीहून टाकून दिली जाते. आणि बाप औषध चौथ्यांदा रडला ज्या मुलांसाठी एवढी इस्टेट कमवली आज तीच मुलं आपल्या बापापासून वेगळी राहायला लागली तेव्हा आपला बाप चौथ्यांदा रडला. तुमचं लग्न ठरलं तेव्हा तुमच्या बापाचा चेहरा पहा कधीच विसरणार नाही. पुढच्या खोलीत पाहुणे बसलेले असतात. मंडपवाले मंडप टाकतात. स्वयंपाक खोलीत स्वयंपाक सुरू आहे. अशा भयंकर परिस्थितीमध्ये मुलाच्या आईवडील 6 लाख रुपये हुंडा मागतात. बापाने खिशातला रुमाल डोळ्याला लावला. टप टप अश्रुधारा गळायला लागले. शेजारच्या खोलीत मुलीची आई असते. ती म्हणते इकडे या. आपल्याला एवढा हुंडा पेलवला जाणार नाही. आपल्या पोरीत काही खोट नाही. आपण दुसरं स्थळ बोलव. हे स्थळ आपल्याला शक्य नाही. बाप म्हणतो तू फक्त एवढं सांग तुला स्थळ पसंत आहे का. हुंडा मी जमा करेल. आपल्या पोरीच्या लग्नामध्ये वाटेल ते करण्याची तयारी असते. त्याचं नाव बाप असतं. लोक म्हणतात अहो तुम्हाला एवढा हुंडा पेलवला जाणार नाही. तुम्हाला हे स्थळ शक्य नाही. बाप म्हणतो अहो एकच पोरगी आहे मला आणि एकच पोरगा आहे मला. दुसरा मुलगा असता तर त्याच्यासाठी मी वाटणी केलीच नसती का. म्हणून माझी पोरगी माझाच पोरग आहे. म्हणून आपल्या पोरीच्या लग्नात वाटेल ते करण्याची तयारी असते. त्याचं नाव बाप असतं. बाप औषध दुसऱ्यांदा रडला ज्या दिवशी पोरगी पहिल्यांदा सासरी जाते. आठवा प्रसंग आणा प्रसंग डोळ्यासमोर. दुपारचे 3 वाजलेले. सप्तपदी होते. बापाला कन्यादान उठण्यासाठी बसवलं जातं. बाप कन्यादान उठायला बसतो आणि उठून जेव्हा चालायला लागतो जणू काही 10-10 किलोचे गोळे बापाच्या पोटऱ्याला बांधलीत की काय असा भास बापाला होतो. चालावंसं वाटत नाही. आलेली पाहुणी जातात. मुलगी निघणार तसा बाप मंडपाच्या एका कोपऱ्याला जातो. पोरीकडे असं तिरक्या नजरेने पाहतो. पोरगीकडनं आवाज येते बाबा. पण तरी ऐकून न ऐकल्यासारखा करतो तो आपला बाप असतो. प्रत्येक पोरगी सासरी जाताना आपल्या आईला सांगते आई तुला इकडून कसलाही त्रास देणार नाही. आई तुला इकडून कसलीही तक्रार घेऊन येणार नाही. पण आई एक सांगू माझ्या बाबाची काळजी घे. आई माझ्यासाठी नाही पण तुझ्या कपाळाच्या कुंकवासाठी माझ्या बापाची काळजी घे. ज्याला बाप नाही त्याला विचारा बाप काय असतो ते. तो सांगेल तुमचा बाप कसाही असू द्या नुसता तुमच्या दारी बसू द्या. एकाही पापाची हिंमत होणार नाही तुमच्या घरावर कानी नजर टाकण्याची. बिनबापाच्या पोरांना लोकांचं कितीही काम ऐकू द्या लोक त्याला दोषी ठरवल्याशिवाय राहत नाही. बाप स्वाभिमानी बाळा बाप कणखरा कणा त्याच्या काळात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या ठेवाना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागा म्हणून घर झोपत खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचा तोंड पाया तेव्हा कोसळते घर बाप म्हणजे जसे की एक झाडाचा
जणू अव्यक्त माऊली बाप म्हणजे मुलाची जणू अव्यक्त माऊली झालेली सेवा पंडू परमात्म्याच्या चरणी माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी मारुतीरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविरा. माझं जे काही बरोबर असेल ते माझे गुरुवर्य विलास महाराज येवले यांचं, आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. तुमचं लेकरू समजून मला माफ करा. आणि जे काही बरोबर असेल ते पदरात घ्या, आणि जे काही चुकीचं असेल ते टाकून द्या. जाता जाता मी एक वाक्य बोलते की जितनी मेहरबानी की आपने उतनी मेरी औकात नहीं थी. जितनी मेहरबानी की आपने उतनी मेरी औकात नहीं थी. ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में ऐसी क्या बात थी. ज्ञानेश्वर